आज आपण एका बांधकामावर आलो होतो. आता हे समोर जे मी तुम्हाला दाखवत आहे ते त्या घराचं एक मार्कआउट डिझाईन आहे. हे असं बनणार आहे हे घर. तर त्याचा आपण बाहेरून पूर्ण व्हिडिओ घेणार आहोत आता आणि नंतर आतमधून. ठीक आहे, पाहू आपण बघा व्हिडिओ. आता जे मगाशी तुम्हाला मी चित्र दाखवलं ते ह्या घराचं आहे. तर आता याचं झाल्यानंतर काम तसं ते दिसणार आहे घराचा फोटो. तर आपण आतमध्ये जाऊ कसं बनवलं ते. प्लास्टरचं काम चालू आहे. इथं गॅलरी ठेवलेली आहे आणि या साईडवर केलं आहे पायऱ्यासाठी वर जाण्यासाठी. आता ही गॅलरी आणि त्याला हा फॅन्सी दरवाजा. इथून एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे. एक हॉल लक्झरीस हॉल ठेवलेला आहे मोठा. त्यानंतर इकडे गेल्यानंतर एक बेडरूम ही आणि इकडं वॉशरूम आणि संडासची सोय वगैरे. हाय, वॉशरूम आणि टॉयलेटची सुविधा आहे. त्याच्यानंतर इकडं स्पेशल एक बेडरूम आहे. हा बेडरूम एक आहे. या बेडरूमला अटॅचच आपण संडास बाथरूमची सुविधा केलेली आहे, टॉयलेट आणि वॉशरूमची. त्यानंतर इकडं आल्यानंतर एक किचनसाठी आहे. किचन थोडंसं मोठं आहे. इथं किचन बनणार आहे. किचनच्या नंतर आपण इकडं जर एंट्री केली आपण तर इथं गॅलरी ठेवलेली आहे 5 फुटाची. ही गॅलरी आपण ते शिड्याचा जिना पाहिला त्याच्यानंतरच ही गॅलरी आहे इकडं, जेणेकरून इथं जागा वगैरे मोकळी राहावं, धुण्यासाठी भांड्यासाठी व्यवस्था आणि एक हवेशीर जागा राहावं म्हणून ही गॅलरी ठेवलेली आहे. तर हे किचन आहे. हे किचन नंतर इकडं आल्यानंतर आपण पाहिलेलंच आहे हे बेडरूम, यालाच अटॅच वॉशरूम आणि त्यानंतर कॉमन यूजसाठी हे एक वॉशरूम इकडं. आणि त्यानंतर इकडं आल्यानंतर ही एक बेडरूम, जे आपण तुम्हाला फोटो सुरुवातीला दाखवला तो हा डिझाईन बनणार आहे या घराचं. आणि त्यानंतर हा हॉल. एकदम मस्त बनवलेला आहे हॉल वगैरे. ही गॅलरी घराची. त्यानंतर हा जिना वर जाण्यासाठी. आणि मग अशी आपण किचनमधून दाखवलेली ही 5 फुटाची गॅलरी, हवा खेळती राहण्यासाठी आणि इथं धुण्यासाठी वगैरे मोकळं फिरण्यासाठी. तुम्हाला मी चित्र दाखवलं होतं मध्ये रूममध्ये, ते कलर लावलेलं फोटो. तर तो हे असं मार्कआउट पडणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आपण याचा रिव्ह्यू घेऊतच. ठीक आहे, धन्यवाद.